सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर। आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच होता की आज अण्णाभाऊ साठेजी जयंती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पुरोगामी विचार जिवंत राहावा म्हणून ज्यांनी अनेक त्याग केले, सर्व जाती धर्माला एकत्र करण्याचा प्रयत्न केला, त्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये लोकशाही आता धोक्यात येते अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक मताचा अधिकार जो या ठिकाणी प्रत्येक मतदाराला दिलेला आहे, अगदी श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्या अधिकाराचा उपयोग हा व्हावा अशा प्रकारचा आणि त्यातून लोकशाहीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी अशी प्रक्रिया येथे राबवली जाते। गेल्या काही वर्षापासून आता निवडणुकीचा ट्रेंड बदलत चाललेला आहे। आता मतदाराच्या ईव्हीएम मशीन पासून ते मतदार यादीपर्यंत आता प्रत्येकाच्या अनेक शंका निर्माण झालेल्या आहेत आणि यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो, मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर होतो। असं सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये मतदार यादीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या यादीमध्ये ज्या वेळेला काही हरकती असतात किंवा मतदार यादी वाढवण्याचा प्रोग्राम असतो, त्यावेळेला तो मतदार यादी वाढवली जाते। त्यामध्ये नवीन 18 वर्ष झालेली मुलं असतील किंवा विवाहित झालेल्या आपल्या आलेल्या सून असतील, त्या लोकांची मतदार यादीमध्ये नावं वाढवण्याची प्रक्रिया प्रशासनाच्या वतीने पण केली जाते आणि गाव पातळीवर असलेले कार्यकर्ता सुद्धा करतात। आता कोरेगाव मतदारसंघामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधली प्रक्रिया सुरू आहे। ऑब्जेक्शन यायला लागलेले आहे। आत्ताच्या घडीपर्यंत माझ्या मिळालेल्या माहितीप्रमाणे 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। 16 तारखेपर्यंत ही प्रक्रिया राबवत असताना रोज 1,500 ते 2,000च्या पर्यंत हरकती यायला लागलेल्या आहेत आणि साधारणतः आता 10,000च्या वरती हरकती ही आत्तापर्यंत घेतलेल्या आहे। माझ्या माहितीप्रमाणे जर असं ट्रेंड राहिला तर 20,000च्या वरती हरकती येतील अशा प्रकारचं पाहायला मिळालेलं आहे आणि ज्यांची नावं या ठिकाणी आहे त्या मतदार राजाला मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचं चित्र दिसायला लागलेलं आहे। ज्यावेळेला ही यादी जाहीर झाली त्यावेळेला गावागावामध्ये एक वेगळ्या प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे। यामध्ये प्रामुख्याने काही लोक दोन बाजूला मतदार यादीत नाव असेल किंवा कोण मुंबईला कामाला असेल किंवा कोण इथे असेल, याच्या बाबतीमधल्या हरकती किंवा काही या घेतल्या जातात, परंतु जिथं असणाऱ्या माणसावर सुद्धा जो विरोधी पक्षाचा आहे म्हणूनच त्यांची नावं रद्द करण्याचा प्रयत्न अर्जाद्वारे केलेला आहे। त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज असेल, मागासवर्गीय असेल, इतर समाजाचे जे विरोधातले कार्यकर्ते आहेत त्या समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा इथं नावं कमी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि ह्या प्रयत्नाचा एकच अंश असा होतोय की मग त्या लोकशाहीचा सरळ सरळ या ठिकाणी खून होतोय अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे। ज्यावेळेला आम्हाला ही माहिती पडली त्यावेळेला आम्ही या बाबतीमध्ये प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी आणि यांच्याशी चर्चा केली। 7च्या ऑनलाईनच्या फॉर्मप्रमाणे ठराविक 2 ते 3 लोकांनी पूर्ण यावर हरकती घेतलेल्या आहे आणि त्या हरकती घेताना माझं असं म्हणणं होतं की त्या हरकती घेताना त्यांनी पुराव्यासकट ऑनलाईनवर जेव्हा हरकती घेतल्या तेव्हा पुराव्यासकट त्या हरकती घेणं गरजेचं आहे आणि जर ते पुराव्यासकट हरकती घेतल्या नसतील, फक्त नावं टाकून घेतल्या असतील तर ते फॉर्म रिजेक्ट करावे अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती। आता ह्या प्रक्रियेमध्ये सदोषपणा आहे का हे आता आम्ही मुख्य निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत। जसं सासवडला सुद्धा असा प्रयत्न झाला, सासवडला काही हजाराच्या वरती नावं गाळली गेली, ते हायकोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्याच्याबद्दलच्या हरकती घेतल्या आणि मग कोर्टाने त्याच्यावर परत ती यादी अद्ययावत करण्याच्या बाबतीमधल्या प्रशासनाला सूचना केलेली आहे। आता ह्या सर्व गोष्टीच्या मध्ये त्यांनी
ऑनलाईनवर हरकत घेताना कुठलाही पुरावा दिलेला नाही. जे लोक इथं स्थायिक आहेत त्यांच्यावर आणि जी लोकांनी कायदा काय म्हणतो की एखाद्याने समजा दुबार नाव असेल तर त्याला हिअरिंग द्यावं लागतं. त्या हिअरिंगला त्याला स्वतः उपलब्ध राहावं लागतं, नाही तर त्यांना ईमेलद्वारे नाही तर स्वतःची इच्छा काय असेल वकिलाद्वारे कशाही त्यांनी ती द्यायला लागते. आणि ती देत असताना कुठे त्याला मतदान करायचा अधिकार हा त्याला प्राप्त आहे, तो एका ठिकाणी करावा अशा प्रकारचं त्याला हिअरिंग द्यावं लागतं. ह्यात मला हेतू असा दिसतोय की साधारणतः 20,000 लोकांना हिअरिंगला बोलवायचं, मग हिअरिंगला उपस्थित नाही राहिलं तर ती नावं कट करायची, किंवा आता ही नावं अधिकृतरित्या ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अचानक शेवटच्या क्षणाला ही नावं त्या ठिकाणी रद्द करतात का काय अशी शंका येते. कारण एवढ्या लोकांना हिअरिंग उद्यापासून चालू होताना किती लोक दिवसभरात तुम्ही करणार आहात? ही प्रक्रिया आता मग सप्टेंबर पर्यंत याद्या अद्ययावत होण्यापर्यंत करणार आहात का? याचा खुलासा कलेक्टरने आणि यांनी करायला निवडणूक अधिकाऱ्यांनी करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा खुलासा काही मला दिसलेला नाही. त्यात अजून एक आहे की एखाद्या व्यक्तीने जर अशा प्रकारची खोटी तक्रार दाखल केली असेल तर त्याला 1 वर्षाची तुरुंगवास किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या बाबतीमधले चुकीची माहिती देणाऱ्या 1900 अधिनियम 1950 कलम 31 नुसार याप्रमाणे ती कारवाई करण्याची तरतूद आहे. तशाच पद्धतीने तो स्वतः मतदार असला पाहिजे आणि त्याचा यादी क्रमांक वगैरे त्यांनी सगळा दिला पाहिजे अशा प्रकारचं इथं नियम आहे. परंतु ही सगळी प्रक्रिया बघताना आम्हाला ज्या लोकांनी यादी तयार केली, आमची हरकत अशी आहे मग ही यादी ज्यांनी तयार केली ती चुकीची जर हरकत असेल तर ते कर्मचारी ते अधिकारी मग ज्यांनी केलेले आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि तसं जर नसेल तर आम्ही मागणी करतोय की ह्या ठिकाणी अधिकारी प्रचंड दबावाखाली काम करतायत. अगदी तलाठी सर्कल BLO पासून जे सगळे लोक दबावाखाली काम करून अशा प्रकारच्या ह्याला जर चुकीच्या अर्ज करत असेल, आता त्या बोलतात की तलाठी किंवा सर्कलने रहिवाशीचा दाखला दिला पाहिजे, तो देत नाही, ही आमच्या लोकांची तक्रार आहे. म्हणून या सर्व गोष्टीच्या माध्यमातून ह्या ठिकाणी अडचण जर निर्माण होत असेल तर तत्काळ कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि ही मागणी करत असताना आमचं म्हणणं आहे जोपर्यंत याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही आता आंदोलनाचा पवित्रा घेणार आहोत. उद्या आम्ही प्रांत कार्यालयामध्ये जाऊन या सर्व नियमाचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही तिथे आंदोलनाची भूमिका घ्यावी असं प्रमुख कार्यकर्ते आम्ही बोलवले होते. त्यांना त्यांच्या चर्चेतून आलेला आहे. उद्या आम्ही त्यामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जाऊन त्याचा दाब विचारणार आहोत, त्याचा खुलासा विचारणार आहोत. त्यांनी निवडणूक आयोग, कलेक्टर, जिल्हाधिकारी सगळ्यांशी चर्चा करून त्यांचं आम्हाला लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत या प्रक्रियेवर आम्हाला हरकत घ्यायची आहे, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकमताचा अधिकार, ह्याचा अधिकार लोकशाहीचा हा धोक्यात येऊ नये अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. आता ही व्यक्ती आहे, त्यांचे भाऊ जे आहेत ते सीमेवर लढत आहे. देशाच्या रक्षणासाठी तो माणूस सीमेवर लढतोय. त्यांची मुलगी आणि त्यांची मिसेस ही इथं आहे, तरी सुद्धा त्यांचं नाव कट केलेलं आहे. आणि त्या भावाचा फोन आला की आमची नावं कशी कट होत आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या प्रक्रिया म्हणजे देशाचं संरक्षण करणाऱ्यांच्यावर आणि बाकीच्या लोकांवर पण अशा प्रकारच्या प्रक्रिया करत असतील तर ते चुकीचे आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवण्याचं ठरवलं. साहेब, पण तुम्ही सांगितलं की अशी नावं कट केली जातात, मग हे करताय कोण? तुम्ही विरोधक म्हणून करतायत का प्रशासन करतंय? नाही, यामध्ये एक षडयंत्र आहे. त्यात एक निवडणुकीची एक वेगळी स्ट्रॅटेजी पॉलिसी आहे. ज्या पॉलिसीमध्ये विरोधकच करतायत. त्यांनी 3 ते 4 लोकांना नावं टाकायला लावली आणि ही प्रक्रिया एक 15 दिवसापासून, महिन्यापासून या ठिकाणी सेवा सेतू सातारला जे आहे आम्ही माहिती काढली, त्या सेवा सेतूमध्ये बसून रोज ह्या प्रक्रिया केलेल्या आहे. ती काही एका दिवसाचं काम नाही आहे, ते महिनाभरापासून चाललेलं प्री प्लॅनिंग काम आहे. आणि तशा पद्धतीने आम्ही काही तसं केलेलं नाही. आम्ही फक्त एवढंच केलेलं आहे, नवीन नावं आपली कार्यकर्त्यांना सांगितलं जे नियमानुसार आहेत ते नोंदवायची आणि ज्याप्रमाणे आपण प्रक्रिया करायची त्याप्रमाणे जागरूक राहायचं एवढंच सांगितलं होतं. पण ह्या अशा प्रकारचं काम महिनाभरापासून चाललेलं आहे आणि ते 1-1.5 महिन्यापासून हे प्लॅन करून, प्री प्लॅन करून हे केलेलं आहे. किती लोकांना त्रास दिला? आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 12 हजार लोक झालेले आहेत. रोज 1,500 ते 2,000, 1700, 1,500 अशा प्रकारच्या हरकती घेतल्या जात आहेत. आणि ठरवून प्रत्येक गावातली ठराविक लोक जी मतदान देणार नाहीत, विरोधातली आहेत, त्या लोकांचंच केलं जातं असं चित्र आहे. ती नावं लोकसभेला होती का? हा, नावं लोकसभेला आता होती. लोकसभेला वगैरे सगळीकडे नाव होती. आता ही प्रक्रिया चालू केली आहे. आता एक काटकर म्हणून आहे,
आता त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करायला लावणार आहे. ज्यांनी ज्यांनी नावं टाकले, काही लोक ॲट्रॉसिटी पण करणार आहोत. म्हणजे ज्यांची नाव गळले ती ॲट्रॉसिटी करतील. ज्यांनी अशा प्रकारची प्रक्रिया करताना खोटं केलं, आता माझ्याकडे व्हिडिओ येतात, त्याला भेटायला कार्यकर्ते गेले, व तू आमच्या गावचा नाही, तू आमच्या लोकांवर हरकत कशी घेतली, बोलतो मला या प्रक्रियेतले काही माहीत नाही, माझा याच्याशी काही संबंध नाही, फक्त माझं नाव वापरलं जातं अध्यक्ष म्हणून, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तालुका अध्यक्ष आहे शिंदे गटाचा, म्हणजे महेश शिंदे गटाचा. साहेब हे करताय कोण आणि यांना नाव पुरवतंय का? नाही, यात काय झालंय, एक यामध्ये काही शासकीय यंत्रणा सुद्धा त्यांना मदत करते असं मला डाऊट आहे. आणि शासकीय यंत्रणेच्या सहकार्याशिवाय हे होणार नाही. एक दुसरं, मला आता ह्या आपल्याकडे निघालेलं आहे असं लोकसभेला सुद्धा काही ठिकाणी झालेलं आहे. सासवडला झालं, अजून बऱ्याच ठिकाणी मुंबईला पण झाली होती नावं करण्याची. अशा प्रकारची प्रक्रिया झाल्या शेवटी कोर्टातून. आम्हाला डाऊट काय, ही निर्णय प्रक्रिया हरकतीची सूचना देण्याची आता सप्टेंबरपर्यंत आचारसंहिता लागेल. यादी डिक्लेअर होईपर्यंत 20,000 लोकांना तुम्ही कधी हेरिंग देणार, आणि अचानक तुम्ही सांगले ही रद्द केली तर पुढची 5 वर्ष आम्ही कोर्टात लढायची. त्यापेक्षा कोर्टाकडून आम्ही गायडन्स घेणार आहोत, आणि तसंच सासवडला झालं तशा प्रकारचं आम्ही रिपिटिशन दाखल करायचे विचारत आहोत. दोघं तिघ जण जे आहेत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. आता उद्या आम्ही करणार आहे. आज कार्यकर्ते वगैरे सगळे आम्ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी निवडणूक आहे सध्याची. साहेब, पण निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावर बरेच आरोप झाले, त्याचं पुढं काय झालं, नेमके ते आरोप खरे होते की खोटे होते, काय? निवडणुकीला आरोप झाले, त्याचा आता कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत. आता दुसरं कुठलं आरोप येतात त्याची वाट बघतोय.